हॅलो गणपती बाप्पा मोरया. वन ऑफ द वीकेंड टास्क इज ऑल्सो काय म्हणतात तसं गेटिंग प्रिपेअर्ड फॉर द वीक. जे आपण जसं वीकमध्ये पूर्ण वीकमध्ये हे आपण वीकेंडला करूया, आज आपण वीकेंडला करूया करतो तसंच वीकेंड आला की आपल्याला एक अंदाज असतो की हे हे केलं की आपला वीक थोडा इझी जाईल. सो काही जण भाज्या चिरून ठेवतात, डोशाचं वगैरे पीठ करून ठेवू शकतो, आलं लसूणची पेस्ट, वॉट एव्हर इज लाईक तुम्ही जे डे टू डेमध्ये यूज करता. जसं मालवणीमध्ये एक वाटप म्हणतो आपण, ज्याचा भाजलेला मसाला असतो तो बऱ्याच भाजीत यूज होतो, तो करून ठेवतो आणि तो म्हणजे बऱ्याच काळ फ्रीझरमध्ये टिकतो. थोडा थोडा खोबरं खवून ठेवणं, शेंगदाणे भाजून ठेवणे, अशी जी छोटी मोठी कामं असतात ती संडेला जनरली करून ठेवायची एक पद्धत असते. असते असं नाही, म्हणजे केलं तर आपल्यालाच उपयोग होतो की चला आपल्याला माहिती आहे की हे रेडी आहे, आपल्याला अगदी बेसिकपासून सुरू नाही करायचं आहे. म्हणजे मला घरी केलेली आलं लसूणची पेस्ट पण आवडते, पण माझ्याकडे रेडीमेडवाली पण असते, सो दॅट कधी मला फ्रेश करायचा कंटाळा आला किंवा नसेल तर आय हॅव अ बॅकअप, म्हणजे परत लसूण सोलण्यापासून सुरुवात नाही होत. तर अशा काही गोष्टी. तर आज आपण डोशाचं पीठ कसं घालायचं ते बघूया. तर जनरली मी जे फॉलो करते, आणि हे मी लग्न झाल्यानंतर सुरू केलेलं, कारण मालवण म्हणजे यांच्याकडे आंबोळ्या हा प्रकार असतो, विच इज सिमिलर टू डोसा, नॉट एक्झॅक्टली मे बी द डोसा, बट डोशाचा प्रकार असं. आणि त्यामुळे बरेचदा रविवारचा बेट ठरलेला असायचा डोश्याचं पीठ. आणि आता मी त्याच्यामध्ये तांदूळाच्या ऐवजी मिलेट्सचं व्हेरिएशन दाखवते. मी याच्यात तांदूळ पण घातलेत, अगदीच घातले नाही असं नाही. आणि प्रमाण बघायचं तर इडलीचं पीठ घालायचं असतं तेव्हा 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ. आणि ऑथेंटिक वेने करायचं असेल, म्हणजे व्यवस्थित फॉलो करून, तर डाळ आणि तांदूळ हे नेहमी वेगळे वेगळे भिजवायचे, वेगळे वेगळे वाटायचे, कारण त्याची कन्सिस्टन्सी, त्याला भिजायला लागणारा वेळ, वाटायला लागणारा वेळ, हे सगळं वेगळं वेगळं असतं. त्यामुळे राईट पद्धत अशी की दोन्ही वेगळं वेगळं भिजवा, वेगळं वेगळं वाटायचं आणि मग छान त्याला हाताने मिक्स करायचं टू मेक इट एअरी, विच हेल्प्स इट टू फॉर्मेंट बेटर. आणि फॉर्मेंटेशनसाठी म्हणाल तर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यावर पण फर्मेंटेशन अवलंबून असतं, अपार्ट फ्रॉम द टेम्परेचर जिथे तुम्ही ते पीठ ठेवता, किती उबदार आहे, थंडी आहे, गरमी असेल की पीठ लवकर येतं. सो असे बरेच प्रकार आहेत. परत कुठला तांदूळ वापरायचा त्याच्याने फरक पडतो. बऱ्याच गोष्टी असतात ते एक्झॅक्ट छान पीठ यायला. आणि तुम्ही रेग्युलर करत गेलात की तुम्ही त्याच्यात थोडेफार बदल करू शकता. आणि आता आंबोळ्यांमध्ये जसं इडलीसाठी 2:1 आहे, आंबोळ्यांचं प्रमाण 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, 1 चमचा मेथीचे दाणे. आणि मेथीच्या दाण्याने छान चव येते, म्हणजे ते तुम्हाला जो तो फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही थोडे जास्त कमी करू शकता. आणि नंतर वाटायच्या आधी एक मूठभर पोहे धुवून घेऊन त्याच्यात मिक्स करायचं, त्याने एक तो खुसखुशीतपणा येतो. किंवा शिजवलेला भात असेल तो पण वाटून घातला तर चालतो. सो हे प्रॉपर वेने मस्त आंबोळ्या किंवा इडली तांदळाची करायचा प्रकार. आज मी इकडे जे दाखवलं तिथे मी 2 वाट्या, आता मी इथे पारबॉइल्ड कोडो मिलेट घेतला. पारबॉइल्ड म्हणजे उकडा मिलेट बेसिकली. कोडो घ्या, लिटिल मिलेट घ्या, कुठला पण घ्या. पण याने मागे ॲक्च्युली चुकून आणलेले पारबॉइल्ड. तर पारबॉइल्ड नुसतं भात खायला वगैरे त्याची चव फारच जरा वेगळी लागते, त्यामुळे तो मी सध्या डोसा इडली असं करायसाठी वापरते. सो मी इथे 2 वाट्या पारबॉइल्ड कोडो मिलेट, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ
आणि थोडी चणा डाळ. मी शॉर्टकट करते, त्यामुळे मी सगळं एकत्रच धुवून भिजवत ठेवलं. साधारण 8 ते 10 तास चांगलं ते भिजलं पाहिजे व्यवस्थित. ते परत भिजवताना हे धुवून झालं 5-6 वेळा, स्वच्छ पाणी दिसेपर्यंत ते चांगलं धुवायचं. धुवून झालं की भिजत ठेवताना कोमट पाणी वापरा, म्हणजे त्याने चांगली आणि लवकर भिजून होते डाळ आणि तांदूळ. ते भिजल्यावर मग छान बारीक त्याला वाटायचं. मिलेट्स असेल तर वाटायला लागणारा वेळ थोडा जास्त असतो, कारण ते मिलेट्स अगदी बारीक बारीक असतात. त्यामुळे इट टेक्स लिटिल लॉंगर टू ग्राइंड अँड मेक अ फाईन पेस्ट. मिक्सरमधून छान पेस्ट करून घ्या त्याची, आणि मग फर्मेंट व्हायला परत एक 8 ते 10 तास. अगेन फर्मेंटेशन टोटली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर, कन्सिस्टन्सी आणि बरेच प्रकार. जास्त वेळ फर्मेंट, म्हणजे जर फर्मेंट नाही झालं तर जास्त वेळ ते फर्मेंट होण्याची वाट बघू नका. मग त्याचा टेस्ट, त्याचा आंबटपणा येतो. ते फर्मेंट नाहीच होत, हलकं नाहीच होत, पण ते एक जास्त आंबट वगैरे होत जातं. सो डोंट कीप इट टू लॉंग फॉर फर्मेंटिंग. 8-10 तास मॅक्स झाले की, जर अजिबातच फर्मेंट झाला नसेल तर उपाय म्हणजे हलकासा मग खायचा सोडा किंवा इनो असं घालायचं. त्याने मग तुमची इडली किंवा डोसा हा थोडा फ्लफी आणि म्हणजे चांगला होईल, मऊ. सो हे डोशाचे प्रकार. आणि मग आता डोशाचं पीठ बघितल्यावर आपण आज मी केले इडली, मिलेट्सच्या रव्याचीच इडली आणि चटणी आणि सांबार. तर चटणी करायचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. साधी सिंपल म्हणजे नुसतं ओलं खोवलेलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, साखर आणि मीठ. मस्त एकदम बेसिक, से की ही बेसिक एक चटणी आहे. छान सुंदर चव लागते. आता तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरच्या थोड्या कमी जास्त, कोथिंबीर किती, हे कधी अगेन मी प्रमाण नाही सांगत, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि हे झालं बेसिक खोबऱ्याची चटणी. इथे मी करते आहे आता, तेव्हा मी ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणचा पण तुकडा, आणि कांदा घातला आहे थोडा, चिंच किंवा लिंबू पिळून किंवा चिंचाचा एक तुकडा तुम्ही घालू शकता. दही पण घालू शकता. सो एनी ऑफ इट, सगळंच नको. चिंच घाला किंवा लिंबू घाला किंवा दही घाला. सो हे, आणि डाळ किंवा दलिया म्हणतो, किंवा म्हणजे चणे, भाजलेले चण्याचे मिळतात ना आता, ज्याच्यातून सध्या सत्तू बराच फेमस झाला. तर सत्तूची पावडर, कारण माझ्याकडची डाळ संपली होती, तर मी इथे डायरेक्टली त्याचं पीठ वापरलं. सो त्याने एक वेगळा, म्हणजे खोबरं आणि त्याचं हे जो एक वेगळी कन्सिस्टन्सी येते. आणि आता याला असं आवडतं, सो मी आता ते वापरते. तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. सो अगेन इट टोटली डिपेंड्स ऑन युअर टेस्ट बड्स, हाऊ यू वॉन्ट इट. मिरची, आलं घाललं त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुम्ही त्या हिशोबाने ॲडजस्ट करा, कारण दोन्ही एक तिखटाचं हे देतं. सो गोड झालं, तिखट झालं, आंबट झालं, सगळं असं मिक्स छान होते चटणी. आणि वरून मग त्याला हिंग, मोहरी आणि उडदाची डाळ्याची फोडणी. कढीपत्ता पण कच्चा खावा, चांगला असतो. तुम्ही चटणी करतानाच त्याच्यात पण घालते, किंवा तुम्ही फोडणीत घालू शकता. फोडणीमध्ये परत ॲडिशनल मिरची घालू शकता. सो ती एक व्हरायटी. आणि मग सांबार करताना, आता सांबार पण मला माहीत आहे ऑथेंटिक कसं करतात, म्हणजे मी कधी असं बरेचसे यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघितलेत, पण मी माझी करायची पद्धत म्हणजे भाज्या मी लाल भोपळा, दुधी वगैरे असेल तर ते सगळं घालते. आज माझ्याकडे काही भोपळा वगैरे नव्हता, त्यामुळे आज मी फक्त कांदा, गाजर आणि टोमॅटोज घातला आहे.
नेहमीसारखी डाळीला फोडणी घालतो तशी याची फोडणी, फक्त ॲडिशनल मी त्याच्यामध्ये सांबार मसाला घातला आहे, चिंच घातली आहे आणि अगेन टेस्टच्या हिशोबाने किंवा बॅलन्स टेस्टसाठी मी थोडा गूळ घातला आहे. पण छान झालेलं सांबार. डाळीचं एक आहे की डाळ उकळली की त्याला चांगला स्वाद येतो. हे कुठेतरी माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये कधीतरी कोणाकडून ऐकलेलं असं डोक्यात आहे. त्यामुळे मला डाळ अशी छान उकळ आल्याशिवाय मी ती बंद नाही करत. ती चांगली त्याला उकळ येऊन वरती त्या डाळीचा जसा एक फेस तयार होतो म्हणू शकतो. पण एक तो हे झाल्याशिवाय डाळ छान कढली पाहिजे, ती छान उकळली पाहिजे असं. म्हणजे ते सगळे फ्लेवर्स त्याच्यात खूप छान तऱ्हेने मिक्स होतात. मग तुम्ही मसाले, तिखट, मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, गोड पाहिजे असेल तर घाला, आंबट आवडत असेल तर टोमॅटो, चिंच आहे, कोथिंबीर आहे आणि थोडासा गरम मसाला आणि सांबार मसाला. आता सांबार मसाला पण मी बऱ्याच ब्रँडचे, वेगवेगळ्या ब्रँडचे वापरते, असं मी स्पेसिफिक ठेवत नाही की हा चांगला आहे. पण मी ट्राय नक्कीच करते, कारण प्रत्येकाची टेस्ट थोडीफार वेगळी असते. आणि अगेन मसाले ट्राय करताना नक्की मागे दिलेले इन्स्ट्रक्शन्स पण वाचायचे. नंतर नेहमी तुम्ही तोच वापरत असता, तुम्हाला एक अंदाज येतो की काय कसा वापरायचा. सो यू कॅन मेक दॅट चेंजेस. पण मग असं होलसम मी तयार आहे आज. मग इडली, चटणी आणि सांबार. आणि मग त्याचं त्याच पिठाचा मग ओनियन उत्तप्पा ट्राय करू शकतो. साधा डोसा कुरकुरीत चांगला होतो. सो एक डिफरंट व्हरायटी. नेहमीची चपाती भाजी डाळ भात सोडून. सो एन्जॉय. बाय.